झी 24 तासच्या मुलाखतीमधून रश्मी ठाकरेंवर आरोप करणाऱ्या रोहियो मंत्री भरत गोगावलेंवर व्हिडिओ बॉम्ब टाकला गेलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरेंनी गोगावलेंचा एक व्हिडिओ समोर आणलाय। या व्हिडिओमधून भरत गोगावले बगलामुखी यज्ञ करत असल्याचा दावा वसंत मोरे यांच्याकडून करण्यात आलेला आहे। राजकीय विरोधकांवर मात करण्यासाठी उज्जैनच्या पुजाऱ्यांना बोलावून हा यज्ञ केल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केलाय। दरम्यान वसंत मोरेंना राजकारणात काही मिळवायचं असेल तर त्यांना पूजेला नेतो अशी ऑफरही त्यांनी दिली होती। ही 17 ऑक्टोबर 2024 ला जो तुमच्या घरामध्ये तुम्ही बागलामुखी म्हणून जे उज्जैनमध्ये एक देवीचं स्थान आहे, त्या देवीच्या मंदिरातून जे काही पुजारी आणले होते तुमच्या घरामध्ये ज्या पूजा घातल्या त्या कशा करता घातल्या होत्या? त्या पूजा तुम्ही घरामध्ये बोलवून महाराजांची पूजा केली। ते 11 महाराज बोलावले, त्या 11 महाराजांकडनं घरामध्ये पूजा करून घेतल्या, त्यांच्या पूजा केल्या त्या महाराजांच्या। मला वाटतं की जर भरतशेठ असे म्हणत असतील तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आम्ही तक्रार केली पाहिजे। आम्ही तक्रार करू आणि तक्रार करून भरतशेठ गोगावलेंवरती अशा प्रकारे बाहेर राज्यातनं मांत्रिक आणायचे, घरामध्ये पूजा घालायच्या, हे कितपत योग्य आहे? घरामध्ये पूजा घालून तुम्ही आघोरी पूजा आहे, व्हिडिओ आहेत ते। आम्ही बगलामुखी मातेच्या इथं गेलो होतो, तिथं जे काय होम हवन असतं ते केलं, सगळेच करतात तिथं, असं काय नाही आहे। लाईनीत सगळे आमच्या बरोबर इतर काही मंडळी बसलेले होते आणि तो होम हवन असतो, तो होम हवन त्यांच्या पद्धतीप्रमाणे जे काय ब्राह्मण 11, 12, 15 काय असतात ते करतात, त्याप्रमाणे आम्ही तो केला होता। आता हे जर वसंत मोरेने पहिलं जर आम्हाला विचारलं तर त्यांना पण घेऊन गेलो असतो आम्ही, त्यांनाही सांगितलं असतं तर त्यांना निवडणुकीला उभं राहायचं होतं तर त्यांनी काही लोकांचा सल्ला पण घ्यायला पाहिजे होता, नाहीतर डिपॉझिट जप्त झालं नसतं त्यांचं आणि त्यांना पुढच्या वेळेला मी स्वतः घेऊन जाईल। वसंत मोरे यांनी भरत गोगावले यांनी आघोरी पूजा केलेली आहे असा एक आरोप केलेला व्हिडिओ पाहण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर गोगावलेंच्या घरी जो होम हवन करतानाची जी पूजा आहे, खरं तर ती पूजा बघत असताना याच्यामध्ये कोणताही आघोरी प्रकार वाटत नाही। आघोरी प्रकार म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे। आणि खरं तर एखाद्या माणसावर अशा पद्धतीचे आरोप करणं की तो जादूटोणा करतोय वगैरे असं करतोय, तर हा देखील कायद्याने गुन्हा आहे। त्याच्यामुळं एखाद्या गोष्टीचा आपल्याकडे पुरावा नसताना दुसऱ्यावर आरोप करू नये।